हातात पिढ्यानपिढ्यांची सावकारीची कागदपत्रे, दारात उभे असलेले कर्जबाजारी, हताश आणि घाबरलेले देहूकर, आणि समोर संथ वाहणारी पावन इंद्रायणी. आज देहूच्या त्या पावनभूमीत असा एक प्रसंग घडणार होता ज्याची कल्पना साक्षात काळानेही केली नव्हती. जेव्हा तुकोबारायांनी स्वतःच्या हिश्श्याची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी लहान भाऊ कान्होबांना म्हटले होते, कान्होबा, तू तुझा हिस्सा ठेव आणि संसार कर. पण त्या क्षणी तरुण कान्होबांनी दिलेले उत्तर ऐकून साक्षात इंद्रायणीचे पात्रही क्षणभरासाठी सुन्न झाले. दादा, ज्या संपत्तीने तुमच्यासारख्या महात्म्याला दुःखात लोटले ती संपत्ती हा कान्होबा कधीही शिवणार नाही. जो मार्ग तुमचा तो मार्ग माझा. एका क्षणात कोट्यवधी रुपयांची सावकारी पाण्यावर तरंगली. दोन भावांनी एकाच वेळी संसाराच्या पाशातून कायमची मुक्ती मिळवली. कसा पार पडला तो इंद्रायणीत सावकारी बुडवण्याचा ऐतिहासिक सोहळा. कान्होबाच्या या त्यागाने देहूकर कसे थक्क झाले. चला आजच्या विठ्ठल वाईबच्या या भाग 3 मध्ये अनुभवूया संप्रदायाच्या इतिहासातील सर्वात महान त्यागाची महागाथा. रामकृष्ण हरिभक्तांनो, मागील भाग 2 मध्ये आपण पाहिले होते की कसे महाराष्ट्रात पडलेल्या भीषण महादुष्काळाने देहूतील मोरे घराणे उद्ध्वस्त केले आणि आई काशाबाई, वडील भोल्लोबा, वहिनी रखुमाबाई आणि लहान पुतण्या संतू यांच्या निधनाने मोरे घराण्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. या मृत्यूच्या तांडवाने आणि संसाराच्या नश्वरतेने तुकोबा आणि कान्होबा या दोन्ही भावांच्या अंतःकरणात वैराग्याची तीव्र ठिणगी पेटवली. तुकोबांचे मन संसारातून पूर्णपणे उडाले होते आणि त्यांनी कान्होबांसमोर सावकारीचे कागदपत्रे ठेवून आपापला हिस्सा मोकळा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आणि तिथूनच सुरू होतो आजचा हा सर्वात ऐतिहासिक आणि भावूक भाग 3. देहू गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली की भोलोबा यांची दोन्ही मुले तुकाराम आणि कान्होबा आपल्या घरातील सावकारीची सर्व कर्जरोखे घेऊन इंद्रायणीच्या काठावर चालले आहेत. ज्या लोकांनी मोरे घराण्यांकडून कर्ज घेतले होते त्या गरीब शेतकऱ्यांच्या गरिबांच्या मनात धडकी भरली. लोकांना वाटले की दुष्काळानंतर आता तुकोबा आणि कान्होबा व्याजासहित सर्व कर्ज वसूल करणार, आपल्या जमिनी किंवा घरे जप्त करणार. देहूतील शेकडो लोक हातात विनवणी घेऊन इंद्रायणीच्या काठावर जमा झाले. तुकोबा आणि कान्होबा यांच्या हातात मोरे घराण्यांची वर्षानुवर्षांची सावकारी कागदपत्रे होती. त्या कागदांवर हजारो रुपयांचे हिशोब, जमिनीचे ताबे आणि कर्जांच्या नोंदी होत्या. तुकोबा अत्यंत शांत आणि प्रसन्न चेहऱ्याने इंद्रायणीच्या पात्राजवळ उभे राहिले. कान्होबा त्यांच्या शेजारी खंबीरपणे उभे होते. तुकोबांनी जमलेल्या लोकांना पाहिले आणि म्हणाले, गावकऱ्यांनो, घाबरू नका. आम्ही तुमच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी इथे आलेलो नाही. या कागदपत्रांमुळे माणसामाणसात वैर निर्माण होते आणि मानवाचा ईश्वराशी असणारा संपर्क तुटतो. आज आम्ही या संसाराच्या पाशातून मुक्त होत आहोत. भक्तांनो, असा अलौकिक त्याग जगाच्या इतिहासात कुठेही पाहायला मिळणार नाही. संत तुकाराम आणि संत कान्होबा महाराजांच्या या त्यागाची गाथा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आताच विठ्ठल वाईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पवित्र इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा. तुकोबांनी आपल्या हिश्श्याचे कागदपत्रे वेगळे केले आणि ते इंद्रायणीच्या पात्रात टाकण्यासाठी हात पुढे केला. मग तुकोबा कान्होबांकडे वळले आणि म्हणाले, कान्होबा, या उरलेल्या कागदांमध्ये तुझा अर्धा हिस्सा आहे. तू अजून लहान आहेस. तुला संसार करायचा असेल तर हे कागद तू ठेव, लोकांकडून कर्ज वसूल कर आणि सुखाने राहा. तुकोबांचे हे शब्द ऐकून कान्होबांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. कान्होबा पुढे आले. त्यांनी तुकोबांचे चरणी घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, दादा, तुम्ही मला संसारात ढकलत आहात. ज्या संसाराने आपल्या आईवडिलांना हिरावून घेतले, ज्या सावकारीने माणसांना दुःखात ढकलले, ती सावकारी मी स्वीकारू? कान्होबांनी आपल्या हातातील सावकारीची कागदपत्रे उंच धरली आणि घोषणा केली, जो मार्ग माझ्या थोरल्या भावाचा तोच मार्ग या कान्होबाचा. तुम्ही जर वैराग्याचे वारकरी बनत असाल तर हा कान्होबा संसाराचा दास कधीही बनणार नाही. आणि एका क्षणात कान्होबांनी आपल्या हिश्श्याची सर्व कर्जरोखे इंद्रायणीच्या प्रवाहात फेकून दिली. तुकोबा आणि कान्होबा दोघांच्याही हातातील कागदपत्रे इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगू लागली
शाई विरघळली, कागद भिजले आणि एका क्षणात पिढ्यानुपिढ्यांची श्रीमंती आणि सावकारी पावन इंद्रायणीत विलीन झाली. उपस्थित देहूकर थक्क होऊन हे दृश्य पाहत होते. कित्येकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भावाच्या विठ्ठल भक्तीसाठी आणि वैराग्यासाठी स्वतःच्या कोट्यवधी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवणारे संत कान्होबा महाराज यांच्या चरणी प्रणाम करत कमेंटमध्ये संत कान्होबा महाराज की जय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. सावकारीचे जलसमर्पण झाल्यानंतर तुकोबा आणि कान्होबा या दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान आणि आनंद दिसत होता. संसाराची सर्व बंधने तुटली होती. डोक्यावरचा सावकारीचा भयंकर भार उतरला होता. कान्होबांनी इंद्रायणीच्या पात्रात स्नान केले, कपाळाला गोपीचंदन लावले आणि हातात टाळ घेतले. ज्या हातांनी कालपर्यंत हिशोबाच्या वह्या आणि लेखणी धरली होती, त्याच हातांनी आज पांडुरंगाच्या भजनासाठी टाळ धरले होते. कान्होबा तुकोबांच्या शेजारी उभे राहिले आणि दोन्ही भावांनी मिळून इंद्रायणीच्या काठावर पहिला गजर केला, जय जय राम कृष्ण हरी. देहूतील वातावरण भक्तिमय झाले. ज्या लोकांनी कर्ज घेतले होते ते तुकोबा कान्होबांच्या पाया पडू लागले. कान्होबांनी सिद्ध करून दिले होते की ते केवळ तुकोबांचे लहान भाऊ नव्हते, तर तुकोबांच्या वैराग्याचे आणि विचारांचे पहिले खंदे पाठीराखे होते. तिथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला संत कान्होबा महाराजांचा अलौकिक भक्तिप्रवास. तुकोबांनी आपल्या हिश्श्याचे कागदपत्रे वेगळे केले आणि ते इंद्रायणीच्या पात्रात टाकण्यासाठी हात पुढे केला. मग तुकोबा कान्होबांकडे वळले आणि म्हणाले, कान्होबा, या उरलेल्या कागदांमध्ये तुझा अर्धा हिस्सा आहे. तू अजून लहान आहेस. तुला संसार करायचा असेल तर हे कागद तू ठेव, लोकांकडून कर्ज वसूल कर आणि सुखाने राहा. तुकोबांचे हे शब्द ऐकून कान्होबांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. कान्होबा पुढे आले. त्यांनी तुकोबांच्या चरणी घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, दादा, तुम्ही मला संसारात ढकलत आहात. ज्या संसाराने आपल्या आईवडिलांना हिरावून घेतले, ज्या सावकारीने माणसांना दुःखात ढकलले, ती सावकारी मी स्वीकारू? कान्होबांनी आपल्या हातातील सावकारीची कागदपत्रे उंच धरली आणि घोषणा केली, जो मार्ग माझ्या थोरल्या भावाचा तोच मार्ग या कान्होबाचा. तुम्ही जर वैराग्याचे वारकरी बनत असाल तर हा कान्होबा संसाराचा दास कधीही बनणार नाही. आणि एका क्षणात कान्होबांनी आपल्या हिश्श्याची सर्व कर्ज रोखे इंद्रायणीच्या प्रवाहात फेकून दिली. तुकोबा आणि कान्होबा दोघांच्याही हातातील कागदपत्रे इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगू लागली. शाई विरघळली, कागद भिजले आणि एका क्षणात पिढ्यानुपिढ्यांची श्रीमंती आणि सावकारी पावन इंद्रायणीत विलीन झाली. उपस्थित देहूकर थक्क होऊन हे दृश्य पाहत होते. कित्येकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भावाच्या विठ्ठल भक्तीसाठी आणि वैराग्यासाठी स्वतःच्या कोट्यवधी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवणारे संत कान्होबा महाराज यांच्या चरणी प्रणाम करत कमेंटमध्ये संत कान्होबा महाराज की जय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. सावकारीचे जलसमर्पण झाल्यानंतर तुकोबा आणि कान्होबा या दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान आणि आनंद दिसत होता. संसाराची सर्व बंधने तुटली होती. डोक्यावरचा सावकारीचा भयंकर भार उतरला होता. कान्होबांनी इंद्रायणीच्या पात्रात स्नान केले, कपाळाला गोपीचंदन लावले आणि हातात टाळ घेतले. ज्या हातांनी कालपर्यंत हिशोबाच्या वह्या आणि लेखणी धरली होती, त्याच हातांनी आज पांडुरंगाच्या भजनासाठी टाळ धरले होते. कान्होबा तुकोबांच्या शेजारी उभे राहिले आणि दोन्ही भावांनी मिळून इंद्रायणीच्या काठावर पहिला गजर केला, जय जय राम कृष्ण हरी. देहूतील वातावरण भक्तिमय झाले. ज्या लोकांनी कर्ज घेतले होते ते तुकोबा कान्होबांच्या पाया पडू लागले. कान्होबांनी सिद्ध करून दिले होते की ते केवळ तुकोबांचे लहान भाऊ नव्हते, तर तुकोबांच्या वैराग्याचे आणि विचारांचे पहिले खंदे पाठीराखे होते. तिथूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला संत कान्होबा